अंबरनाथमध्ये कोल्ड्रिंक्सच्या बाटलीत काचेचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली असून संबंधित कारखानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली आहे। अंबरनाथ पश्चिम येथील पालिकेच्या बेघर निवारा केंद्राच्या समोर एका कारखान्यात कोल्ड्रिंक्स तयार करून ते शहरात विविध ठिकाणी विकण्यासाठी पुरवण्यात येत। शहरातील एका हातगाडीवर किरण भगत यांनी आपल्या मुलासाठी कोल्ड्रिंक्स खरेदी केली असता त्यांना कोल्ड्रिंक्स मध्ये काचेचा तुकडा आढळला। याबाबत त्यांनी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांना माहिती दिली। तात्काळ शैलेश शिर्के यांनी पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि आपल्या पदाधिकाऱ्यांसह कोल्ड्रिंक्स तयार करणाऱ्या कारखान्यावर धडक दिली। यावेळी कारखान्यात असलेल्या बाटलीमध्ये देखील त्यांना कचरा असल्याचं दिसून आलं। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संबंधित कारखान्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे। आज आमचे बदलापूरचे पदाधिकारी किरण भगत हे रिक्षा चालवतात। एका हातगाडीवर उभे असला त्यांनी ड्रिंक्स विकत घेतलं। त्या ड्रिंक्स मध्ये काच आढळली। त्यांनी अजून 2 बाटल्या घेतल्या असतात, त्यांना त्यात घाण आढळली। तर त्यांनी मला फोन करून आमच्या ऑफिसला आले। ऑफिसला आल्यानंतर आम्ही इथला एक पदाधिकारी विशाल गायकवाड म्हणून त्याला फोन करून ती फॅक्टरी कुठे आहे म्हणून ॲड्रेस काढायला सांगितला। तर ती फॅक्टरी अंबरनाथ नगरपालिकेचे बेघर निवारा केंद्र आहे त्याच्या समोर असल्या कारणाने आम्ही तिथे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून त्याची पाहणी केली असता अशा खराब बाटल्या तिथे आहेत। आणि आरोग्य डिपार्टमेंटला आमची एक विनंती आहे का ही लहान पोरं पिऊन त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे, तर अशा फॅक्टऱ्या शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करायची अशी मनसेतर्फे आम्ही मागणी करत आहोत। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून यांचं जे ठाण्याचं फूड डिपार्टमेंट आहे त्यांना बोलून या फॅक्टऱ्यांना तुम्ही लायसन्स कसे देता? जे जीव घेणं लहान लहान मुलं हे ड्रिंक्स पितात, उद्या त्यांच्या शरीराला आघात झाला किंवा काय जीव गेला तर त्याला जिम्मेदार कोण असेल? आम्ही आज नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून फॅक्टरी फूड इन्स्पेक्टरला बोलून त्या अशा फॅक्टऱ्या ज्या आहेत त्या चेक करून त्यांच्यावर कारवाई करायची मागणी केलेली आहे। पाहणी केल्या अशा बाटल्या आढळल्या आहेत, ज्या आता आम्ही आलो त्याच्यानंतर पण एक बाटली अशी भेटली आम्हाला। पालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय त्यांच्या लेवलला फूड इन्स्पेक्टरला बोलून जे योग्य कारवाई ते करून अशा फॅक्टरी सील करा म्हणून। यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कारखान्यात पाहणी केली असता जुना माल दुकानात आढळून आला, तसेच कोणत्याही प्रकारची स्वच्छता या ठिकाणी नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या प्रकरणी कोल्ड्रिंक्सचे नमुने ठाणे येथील फूड इन्स्पेक्टरकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विनीत पाटोळे यांनी दिली आहे। मला माहिती मिळाल्यानुसार मी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी बराचसा जुना स्टॉक दिसत आहे आणि आतमध्ये पण पाहणी केली असता साफसफाई स्वच्छता कुठल्याही प्रकारे दिसत नाहीये। पण ज्या जुन्या बाटल्या आहेत त्यातल्या सॅम्पलसाठी ठाणे येथे फूड इन्स्पेक्टर ऑफिस आहे त्या कार्यालयात पाठवून त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्याकडून पुढील चौकशी करण्यात येईल। पूर्ण कागदपत्र त्यांच्याकडे आहेत, त्यांची सगळं कागदपत्र। पुढची जी माहिती आहे की हे लायसन वगैरे देण्याचं काम ते ठाणे विभागाकडून दिलं जातं, फूड इन्स्पेक्टरकडून दिलं जातं। तसं सध्या आता मी सॅम्पल घेऊन जाणार, मग ते ठाणे ऑफिसला नगरपालिकेतर्फे आम्ही पत्रव्यवहार करतोय। एक ते त्यांचे अधिकारी येऊन इथं पुढे सील करायचं काय करायचं ते मग ते निर्णय योग्य घेतील ना। प्रथमदर्शनी आलो या ठिकाणी, त्यांच्या या गोडाऊनच्या आतमध्येच त्यांनी आता लायसन त्या खात्याने कसं दिलं आहे ते काय ते चौकशी करण्यात येईल आणि मग पुढं हे माल योग्य आहे की नाही आहे तेच ठरवतील। कारण पूर्णतः ते डिपार्टमेंट त्याविषयी सगळं काम बघत असते ना, खाद्यपदार्थ सगळे ते डिपार्टमेंट बघत असतं। त्याच्यामुळे त्यांच्याकडून आम्ही पूर्णतः करू, कारण आपण अर्धवट करणार काम ते पूर्ण होणार नाही। त्याच्यामुळे त्यांच्याकडून संपूर्ण चौकशी करू। फक्त अहवाल आता मी एक 7-8 बाटले त्यांच्याकडून घेऊन जाणार आहे, कारण का आपल्याला माहितीसाठी पिण्या योग्य आहे का नाही आहे। आता कंपनीचं नाव त्याच्या ह्याच्यात आहे सुपर डिलक्स या नावाने त्याच्या कंपनीचं नाव होतं आणि राकेश मुघल हॉटेलच्या बाजूला असं पत्ता वगैरे आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी। नुसरत निर्मला अन्सारी सुपर डिलक्स या नावाने